नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने डिवोर्स केसची प्रोसेस समजून घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घ्यायचं आहे की डिवोर्स फाईल केल्यावर पुढे काय होतं. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोर्ट अर्ज एक्सेप्ट करतं, त्यानंतर कोर्ट हिअरिंग डेट देतं, त्यानंतर दोघांनाही कोर्टात बोलवलं जातं आणि पाहिलं जातं की दोघांमध्ये सेटलमेंट होऊ शकते का. जर सेटलमेंट झाली नाही तर केस चालू राहते आणि दोन्ही बाजूनी पुरावे सादर केले जातात. शेवटी कोर्ट सगळं ऐकून फायनल डिसिजन देते. डिवोर्स फक्त केस नाही आहे, लाईफचा मोठा डिसिजन आहे. त्यामुळे तो विचार करून घ्या आणि लीगल सल्ला अवश्य घ्या. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण ठरला असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच सोप्या लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.